आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। प्रशांत कोरटकरवर आज उच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता। कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून आता कोरटकरचा जामीन अर्ज नामंजूर। औरंगजेबाच्या कबरीपर्यंत कुणीही जाऊ नये यासाठी कबरीच्या मागच्या बाजूला पत्रे लावले। आठवड्याभरापासून खुलताबाद इथल्या औरंगजेबाच्या कबरीच्या परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त। शहरातील सर्व रस्त्यांवरही नाकाबंदी। आज खोक्या भोसलेची 6 दिवसांची पोलीस कोठडी संपणार। खोक्याला शिरूर कासार न्यायालयामध्ये हजर केलं जाणार। ढाकणे पिता पुत्राला मारहाण प्रकरणी 6 दिवसांची पोलीस कोठडी त्याला मिळाली। बीड जिल्ह्यात 2 एप्रिलपर्यंत सध्या मनाई आदेश लागू, तर विनापरवाना मोर्चे, निदर्शनं, आंदोलनं केल्यास कारवाई होणार। जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मनाई आदेश। खोक्या भोसले विरोधात आज आझाद मैदानावर वन्यप्रेमींचं उपोषण। खोक्यानं अनेक हरणांची शिकार केल्याचा त्यांचा आरोप। बीडवरून वन्यजीव प्रेमी हे मुंबईच्या दिशेनं रवाना। आर्थिक गुन्हे शाखेकडून IPS अधिकारी रश्मी करंदीकरांना समन्स, तर पती पुरुषोत्तम चव्हाणांना ईडीकडून अटक झाल्यानंतर घोटाळ्या प्रकरणी आता रश्मी करंदीकर यांना सुद्धा समन्स। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींविरोधातील निवडणूक याचिका नागपूर खंडपीठानं फेटाळली, तर याचिका गुणवत्ताहीन असल्याचं नागपूर खंडपीठाचं मत। संतोष चव्हाण आणि सूरज मिश्रांनी दाखल केली होती याचिका। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणातील न्यायालयातील कामकाजाला आता सरकार आव्हान देणार, तर सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिकेत सुधारणा करण्यास हायकोर्टाची परवानगी।